श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्रीमत् सद्गुरुचरणारविंदाभ्यां नमः. श्रीमत् कुलदेवतायै नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वराः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपण नवीन असाल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि या चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवीन प्रक्षेपणाचं नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी बेल आयकॉन अवश्य दाबावा. ध्येय संवर्धन आणि विज्ञान या विषयातील दुसरे प्रकरण अन्नोत्पत्ती आणि त्याचा 7वा भाग आपण या ठिकाणी सुरू करतो. यामध्ये प्रामुख्याने त्रिविध आहाराचे प्रकार आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत. त्यामध्ये शरीर पोषण म्हणजे पोटात भरल्या जाणाऱ्या अन्नपदार्थाच्या रासायनिक क्रियांचा अभ्यास आणि शरीरात रोगोत्पादक दृश्य अदृश्य परिणाम स्वरूप सर्व स्थितीचा अभ्यास करायला पाहिजे. तेव्हाच सर्व शंका दूर होतील. वाचकाने आता पुढे अधिक काळजीपूर्वक याचा अभ्यास करावा. त्रिविध आहार म्हणजे अन्नाचे 3 प्रकार ज्याने शरीर पोषण कसं होतं. यामध्ये पहिला प्रकार म्हणजे पक्वान्न आहेत. जडान्नाचे जसे शुष्क, स्निग्ध, विदग्ध आणि पक्व हे 4 प्रकार आहेत. हे सगळे पक्वान्नामध्ये येतात. जे अग्निसंस्करित आपण अन्न तयार करतो, घरोघरी जे पाककृती केली जाते किचन मध्ये म्हणजे स्वयंपाकघरामध्ये जे आपण शिजवतो, भाजतो आणि त्याचं अन्न म्हणून स्वीकार. त्यात पुन्हा रसाळ पदार्थ म्हणजे ज्यामध्ये पाण्याची मात्रा जास्त असते. या रसाळ पदार्थामध्ये पक्व फळे सुद्धा येतात आणि पाण्यात विरघळणारे क्षार, खनिजे यासारखे जलविद्राव्य रासायनिक पदार्थ येतात. तिसरा प्रकार म्हणजे वायुरूप असतो. वायूने सुद्धा आपल्या शरीराचं पोषण जवळपास 60% होतं असं आपण मागे पाहिलेलं आहे. सजीवाच्या अस्तित्वासाठी वातावरणात ऑक्सिजनचे निश्चित 21% प्रमाण खूप महत्वाचे आहे. हे सर्वसाधारणपणे सर्वांना मान्य आहे. यावर आपल्या शरीराचे आरोग्य टिकून. आता शरीराच्या नैसर्गिक गरजा काय आहेत ते आपण पाहू. मानवासहित सर्व प्राणी मात्राच्या 4 मूलभूत गरजा आहेत. याचा उल्लेख चाणक्य नीतीमध्ये एका श्लोकामध्ये आलेला आहे. आहार निद्रा भयमैथुनञ्च सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम्. अन्न, झोप, भय आणि काम संबंध या 4 गरजा पूर्ण करण्यासाठी आत्मा या शरीराद्वारे मानसिक व बौद्धिक दृष्ट्या रात्रंदिवस परिश्रम करतो. या 4 गरजांच्या पूर्तीसाठी प्रयत्न करणे हे मूर्त आत्म्याचे मुख्य यज्ञ कर्म आहे. अर्थात सर्व मानवेतर प्राण्यांचे आयुष्य यातच खर्च होते. परंतु निसर्गाने मानवाला अतिरिक्त बुद्धिमत्ता, वाचन क्षमता दिली आहे. माणसाला बुद्धीचा उपयोग करता आला नाही तर फायदा काय. अर्थात मानव आणि अन्य प्राण्यांच्या जीवनोद्देशात फरक आहे. माणूस एकमेव असा प्राणी आहे जो 4 गरजा व्यतिरिक्त 5व्या आत्मकल्याणासाठी विशेष प्रयत्न करू शकतो. ही त्याच्या बुद्धीची प्रगल्भता आहे. अन्नाचा शरीर, मन आणि बुद्धीवर त्रिस्तरीय परिणाम होतो. जीवाला या त्रिविध भोगातून जावेच लागते. म्हणून आहार कोणते, किती प्रकारचे आणि केव्हा खावे ज्यावर आपला शरीरारोग्य अवलंबून आहे. त्यासाठी गीतेमध्ये चांगल्या प्रकारे प्रबोधन आलेलं आहे. गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये प्रथम 7व्या श्लोकामध्ये त्याच्या अर्ध्या भागामध्ये सांगितलेलं आहे. आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः. म्हणजेच इथे तात्विक, राजस आणि तामस या 3 प्रकारात आहाराचे आवडीनुसार सर्व जग प्रिय अप्रिय भावनेत आणि गुण प्रभावाने अन्नाचे त्रिविध प्रकार. अन्नाच्या गुणाचा शरीरावर आणि मनावर परिणाम म्हणजे आहाराचे परिणाम स्थूल सूक्ष्म दोन्ही अंग स्तरावर होतात. जे मनावर सुद्धा तेवढाच होतो. अन्न शुद्ध व सात्विक असेल तर त्याचे शरीरावर परिणाम चांगले होतात. शुद्ध सात्विक अन्न किती महत्वाचे आहे आणि अन्नाचा शरीरावर कसा परिणाम होतो हे सनत कुमारांनी आपलं मत नारदजींना सांगितलं. ते सांगताना म्हणतात, आहार शुद्ध सत्व शुद्धी सत्व शुद्ध ध्रुवा स्मृती स्मृती लभ्ये सर्व ग्रंथीनाम विप्रमोक्षस्तस्ये मृदी कपायाय तमसस्पादर्शयती. भगवान सनत कुमार आहार शुद्ध असेल तर चांगल्या गुणांचा प्रभाव वाढेल, बुद्धी प्रबुद्ध होईल, स्मरणशक्ती वाढेल, स्मृती विवेक संपन्न सक्रिय होईल आणि शेवटी आत्म्याची गळचेपी करणारे अज्ञान बंध तुटतील. परिणामी अज्ञानाने जखडणाऱ्या प्राकृत बंधातून आत्म्याची सुटका होईल आणि जीवाला भगवंत स्पर्श सानिध्याचा अनुभव येईल. शुद्ध सात्विक आहार कसा असावा याचा उल्लेख हठयोग प्रदीपिका
या ग्रंथात येतो. या श्लोकात स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आहार कसा असावा. पुष्टं सुमधुरं स्निग्धं गव्यं धातु प्रपोषणं मनोभिलषितं योग्यं योगी भोजनामचरे. तुम्हाला शक्तिवर्धक चांगली गोड पिकलेली रसाळ फळे, मऊ ओली तेलकट तूप दूध लोणी गव्य गोरस इत्यादी असे चांगले पोषण करणारे अन्न मानले जातात. अर्थात योगी म्हणजे जे निरोगी आहेत, योगी निरोगी असतात आणि भोगी रोगी असतात. अशा योगी व्यक्तीने शुद्ध सात्विक अन्न सेवन करण्याची इच्छा बाळगली पाहिजे. संत ज्ञानदेव आपल्या ज्ञानेश्वरी ग्रंथात स्पष्ट सांग. म्हणून सात्विक रसू सेविजे दय सत्वाची वाढी पाविजे राजसा तामसा होईजे ये निरसी. त्यामुळे सात्विक रसाळ अन्न खाल्ल्याने हृदयात सात्विक गुणवत्ता वाढ. इतर अन्न पदार्थ सेवनाने रज तमस मिश्र गुण विकसित होतात. सात्विक गुणाची वृद्धी पाहिजे असेल वाढावी असे वाटत असेल तर त्यांनी सात्विक अन्नरसच सेवन करावे. आता सात्विक आहार म्हणजे काय यावर अगदी सखोल प्रकाश टाकायचा झाला तर सात्विक गुण वाढवण्यासाठी कोणता आहार असावा त्यासाठी सुद्धा गीतामध्ये एक श्लोक आलेला आहे. तो प्रव्यादेतील लगेच 8वा श्लोक आहे. आयुष सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धनाः रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या आहारा सात्विक प्रियाः. म्हणजे कोणते सात्विक अन्न योग्याने खावे, सात्विक विचाराच्या माणसाने सेवन करावे. त्यातला पहिला आहे आयुर्वर्धक. म्हणजे आपण खाऊ जे आपल्याला खायचंय त्या अन्नाने या शरीराचं आयुष्य वाढलं पाहिजे. आता म्हणजे याचा अर्थ वाढू शकते म्हणजे शरीराचं आयुष्य वाढूही शकते तसं कमी होऊ शकते. म्हणजे आपण बोलतो की मृत्यू प्रारब्धाधीन आहे, नशिबात असेल तसं होतं, आपल्या हातात काय आहे असंच नाही. आपण जे सेवन करतो त्या सेवन केल्याच्या परिणामानुसार आपल्या आयुष्याचा अंतिम टोक खालीवरी होत कमी जास्त. म्हणजे कित्येक लोक आपलं आयुष्य कमी करून मृत्यू ओढवून घेतात आणि स्वतःहून मृत्यूच्या पाशात आपली मान अडकवतो. तसं जे आपण अन्न सेवन करू त्यानं मृत्यू जवळ यावा की लांब जावा असं अन्न सेवन करावं की ज्यानं आपलं आयुष्य वाढेल. दुसरा परिणाम अन्नाचा काय असावा तर सत्ववृद्धी व्हावी. तन मन व बुद्धी त्रिविध पातळीवर चांगल्या प्रकारे सुदृढ सात्विक व्हावी. बलपुष्टी तर असायलाच पाहिजे. दैनंदिन जीवनामध्ये खूप प्रकारचे पराक्रम करण्याची गरज आहे. असे पराक्रम करण्यासाठी युद्ध करण्यासाठी योद्धा म्हणून वीर वृत्तीनं जगण्यासाठी अंगामध्ये शौर्य क्षमता वाढली पाहिजे आणि असं शौर्य बल वाढवणार अन्न. चौथा प्रकार म्हणजे आरोग्यदायी असावं. शक्यतो अल्कधर्मी अन्न आपण सेवन करायला हवं ज्यामुळं रोग जंतूचा प्रादुर्भाव होत नाही. आम्लधर्मी जर अन्न आपण सेवन केलं तर संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव शरीरामध्ये लगेच होतो आणि तो थोड्या थोड्या गोष्टीला बळी पडतो आणि आजार ताप येणं मलेरिया होणं असे संसर्गजन्य रोग होतात. म्हणून निरोगी राहण्यासाठी माणसानं अल्कधर्मी अन्नाचा स्वीकार ज्यामुळे परजंतू जीवाचा शरीरात संसर्ग होत नाही आणि शरीर निरोगी राहतं. सुखसंपन्न म्हणजे शरीर स्वास्थ्य असेल तर सुखाचा आनंद आहे आणि स्वास्थ्य नसेल तर तो आनंद गायब होतो. आल्हाददायक जीवन अनुकूल असतात त्यासाठी अन्न सुद्धा आहार सुद्धा त्या रीतीवर्धक असावं. मनामध्ये अंतकरणामध्ये हृदयामध्ये प्रेमभाव प्रसन्नता आवड जोपासली पाहिजे. जन्मोत्सवासारखे आनंदी क्षण आपल्या जीवनात रोजच यायला पाहिजे किंबहुना ते सतत असले पाहिजे. त्याचबरोबर अन्न सत्वगुण पोषक वर्धक असावे असे हे 6 परिणाम आपल्या शरीरावर दिसायलाच हवे. त्याचबरोबर रसाहार निसर्गता अन्न रसरशीत रसाळ चवदार असावे. रसयुक्त अन्न रक्त आणि शरीरात भरपूर मांसपेशीची भरभराट करणारे असावे. स्निग्ध असावे. अन्न तेलकट मधुर मऊ मुलायम असावे ज्याने जिव्हाळा स्थिर म्हणजे मनाला स्थिर करणारे असावे. मनाला चंचल करणारे नाही, उत्सृंखळ करणारे नाही, खात्रीने मन परम शांतता प्रदान करणारे हे अन्न असते. हृदय म्हणजे अन्नाने अंतरात्मा आणि मन प्रसन्न होते. ज्यांना आपण सेवन करू त्यांनी आपल्या मनाला तुष्टी आणि आत्म्याला समाधान प्राप्त व्हायला. माणसाने कोणता आहार सेवन करावा या प्रश्नाचं उत्तर सारांश थोडक्या शब्दात सांगायचं झालं. एखाद्या व्यक्तीने कोणत्या प्रकारचे अन्न खावे गोड रसाळ मऊ मुलायम परिपक्व फळे आवडीने सेवन करावे. थोडे खावे पूर्ण तृप्ती देणारे असते. जास्त लबालब जठर भरण्याची गरज नाही. अन्नाचा परिणाम सांगताना संत ज्ञानदेव म्हणतात जे आपण खाऊ त्याचा परिणाम आपल्या शरीरावर कसा होतो. तेवी जैसा घेपे आहार धातू तैसाची होय आकारो आणि धातू ऐसा अंतरू भाव पोखी. स्वीकारलेले अन्न शेवटी शरीराच्या 7 धातूंचे देखील पोषण करतात. 7 धातू म्हणजे रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा
रेत यांना प्रदान करणारे असतात. ज्याप्रमाणे आतील मनाचे आंतरिक भावाचेही पोषण होते, म्हणजे भावना, मानसिक विकार, वृत्ती, प्रेम, आसक्ती, हृदय किंवा प्रकृती या सगळ्या गोष्टींवर परिणामकारक असते या अन्नाचा प्रभाव असतो. कारण गुणवृद्धिकारक अन्नापेक्षा प्रभावी असा कोणताही पदार्थ आहे ज्याद्वारे शरीरात प्रकृती स्वभाव समतोल साधला जातो तेच खरे अन्न. कारण ज्ञानेश्वर महाराज पुढच्या ओळीमध्ये सांगतात, एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीच्या ठाई आहारा वाचोनी नाही बळी हेतू. कारण साधारणपणे शरीर प्रकृती व्यक्तीने स्वीकारलेल्या अन्न प्रभावामुळे तयार. शरीराची धष्टपुष्टता म्हणा किंवा पिळदारपणा म्हणा, स्नायूचा कसदारपणा म्हणा, हा केवळ अन्नामुळे, तसेच अन्नामुळे मनाचा सुद्धा स्वभाव घडतो. म्हणून मानवाने योग्य उचित अन्न निवडले पाहिजे आणि अधिग्रहित केले. आपला शेजारी जे भोजन करतो त्याला अन्न समजून आपण खाऊ नये. तेच अन्न खाल्ल्याने शरीराला योग्य पोषण मिळतेच असं नाही. कोणते अन्न चांगले, जर आपण याचा विचार केला तर जे खातो त्याचा थेट मनावर परिणाम होतो. कारण अन्नाचा प्रभाव सूक्ष्म असतो. अन्न प्रभावाचा थेट संबंध प्रस्थापित करणं कठीण. आणि अन्नाचे शरीरावर होणारे परिणाम तर स्पष्ट दिसून येतात. शरीरावर होणारे परिणाम आपल्याला सहज दिसतात, पण मनावर होणारे परिणाम दाखवणं अवघड पण होतात. त्यासाठी आहाराविषयी सर्व शास्त्र समजून विकारी अन्न पदार्थ सेवन केल्याने शरीरावर काय परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी संत ज्ञानदेव एका मद्यपी व्यक्तीचे उदाहरण देतात. प्रत्यक्ष पाहे पाविरा जो सावध घे मदिरा तो होऊन ठाके माझीरा ती क्षणी. आता दारू पिणाऱ्याला पिताना बुद्धीला जाणवत नाही का? बुद्धी शाबूत असते त्यावेळी. पिण्याच्या अगोदर त्या दारूच्या ठिकाणाकडे जाण्यासाठी सुद्धा बुद्धीला कळत असतं की आपण त्यावर जायचं. पण पिल्यानंतर बुद्धीवर, म्हणजे बुद्धीचं स्थान जिथं आहे तिथं, म्हणजे त्या मेंदूच्या ज्या ग्रंथी आहेत त्यावर प्रथम परिणाम होतो आणि माणूस लगेच फालतू बडबड बरळूला. कारण शरीरातील विविध प्रकारच्या ग्रंथीपैकी मेंदूतील ग्रंथीच्या पेशी सर्वात मऊ आणि नाजूक कोमल असते. जे मादक पदार्थ सेवन करतात ते सेवन केल्याने त्यांच्या शरीरावर तर परिणाम होतोच होतो, पण तो जरा नंतर होतो. पण मनावर सर्वात जलद गतीने आणि त्याही पेक्षा सर्वात जास्त गतीने मेंदूवर परिणाम. त्यामुळे मन बुद्धी सुन्न करणारे असे अन्न किंवा पेय कधीही सेवन करू नये. नशेचे प्रमाण वाढल्यास थेट मेंदूचं कार्य बंद होऊ शकते. कधी कधी ते जीवास घातकही ठरू शकते. म्हणून मानवी बुद्धिमत्ता स्वीकार्य आणि प्रतिबंधित अन्नाचे योग्यरित्या वर्गीकरण. कारण मनुष्य तर प्राण्यांना हे वर्गीकरण करता येत नाही किंवा वर्गीकरण करणे इतकी त्यांची बुद्धी विकसित आणि तल्लख झालेली नसते. फक्त स्वाभाविक कामापुरते मर्यादित असतात असं संत ज्ञानदेव आपल्या शब्दात सांगतात. आहारा ते स्वीकारी त्याच्यावे ते परिहरी निद्रेची या अवसरी निधी जे सुखे. माणसाने प्रथम श्रेणीचे शुद्ध सात्विक प्राकृत अन्न घ्यावे. इतर खाद्य जे अभक्ष्य भक्षण आहे ते टाळावे. झोपेच्या वेळा नियमित पाळावे. विनाकारण जागरण करू नये. व्यवस्थित झोप घ्यावी. आहार आणि निद्रेच्या वेळा तंतोतंत पाळाव्या. ज्या आपण पाठीमागे सांगितलेल्या या चक्रामध्ये आपण ते सांगितले वेळेमध्ये आपण भोजन करायला पाहिजे. निद्रेच्या वेळा पाळाव्या ज्याने शरीराचं योग्य काळजी घे. आता राजस आणि तामस आहार जर पाहायचा झाला तर याला खाद्य असं म्हणू नये. हे अखाद्य असतं, अभक्ष्य असतं, ज्याचं सेवन आणि अशा प्रकारचे जे अन्न आहे ते टाळावे. असे अन्न खाऊ नये याचा उल्लेख हिरण संहितेत आलेला आहे. कोणत्या प्रकारचं अन्न खाऊ नये? कठीणं दुरितम उष्णम पर्युषितं तथा अतिशीतम अतिचोष्णम भक्षम योगी विवर्जे. अर्थात ज्यांना योगाभ्यास करायचा आहे, योगी सात्विक व्हायचंय, उच्च ध्येयापर्यंत पोहोचायचंय, ज्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रगती करायची, परमोच्च स्थितीला ज्यांना प्रगत करायचंय, पादाक्रांत करायचंय, अशा लोकांनी कोरडे कडक दूषित दुर्गंधीयुक्त किंवा अति उष्ण किंवा अत्यंत थंड अन्न खाऊ नये. यालाच भगवद्गीतेत राजस आणि तमस अन्न म्हटलेलं आहे. आणि ते अन्न सेवन केल्याने मनुष्य जीवनात दुःखी होतो आणि शरीरात कायमची वेदनादायक रोग निमंत्रित करतो. गीतेमध्ये आलेल्या या श्लोकामध्ये कट्टवम लवणात्युष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाहिनः आहारा राजस श्रेष्ठा दुःख शोकामय प्रदाह. कडू खारट अतिशय तिखट कोरडे जळलेले म्हणजे करपलेले असे राजस अन्न कधीही सेवन करू नये. असे राजस खाणे 100% वेदनादायक पीडादायक निषिद्ध असते. ते आहार नव्हती घेतले व्याधी व्याळ जे सुतले ते चेव वावया घातले माजवन पोटी ऐसे एकमेका सळे रोग उठती एके वेळे
ऐसा राजसू आहारू फळे केवळ दुःखे. राजस अन्न आम्लयुक्त असल्याने शरीरात वेगवेगळ्या आजारांना निमंत्रित करते. असे अन्न माणसाचे जीवन दयनीय पीडादायक बनवते. कारण शरीरात विविध रोग एकमेकाविरुद्ध आपली ताकद दाखवतात आणि आपल्या प्रभावात मनुष्याचं जीवन बेजारीमध्ये पीडादायक स्थितीमध्ये घालतात. याचा परिणाम म्हणून त्या व्यक्तीला अपार वेदना त्रास सहन करावा लागतो. तामसी अन्न याचा विचार करायचा झाला तर ज्या अन्नाने किंवा ज्या अन्नाचे नाव ऐकल्यावर ना वाटतं ते अन्न व्यक्तीने कधीही सेवन करू नये. त्याचा परत गीता प्रबोधनामध्ये 11व्या अध्यायाच्या 10व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की यात यामं गतरसम भूति पर्युषितंच यत् उच्छिष्टमपि चामेध्यम भोजनम तामस प्रियम. यात याम म्हणजे अन्न तयार करून एक प्रहर म्हणजे 3 तास उलटून गेलेले. स्वयंपाकघरात अन्न बनवल्यानंतर 1 प्रहरामध्ये म्हणजे 3 तासाच्या आतच सेवन करावे. त्याच्यानंतर उलटून गेलेलं अन्न म्हणजे यात याम अन्न. गतरसम म्हणजे फिके रस निघून गेलेले रसहीन अन्न, कोरडे वाळलेले. शुष्पूती म्हणजे कुजलेले दुर्गंधी. पर्युषितम म्हणजे नारकीय मांस, काल आदल्या दिवशीचे उरलेले अतिशिळे अन्न, कच्चे न शिजवलेले अन्न पदार्थ किंवा भांडून घाईघाईने दुसऱ्याकडून हिसकावून घेतलेले असे अन्न सेवन करू. उच्छिष्ट म्हणजे दुसऱ्या व्यक्तीने अर्धवट खाल्लेले अन्न किंवा इतर प्राण्यांनी खाल्लेले अन्न हे उच्छिष्ट मानले जाते. अमेध्यम म्हणजे अत्यंत अशुद्ध अपवित्र अन्न जे यज्ञात पूजा अर्चनात वापरले जाऊ शकत, प्रसाद म्हणून वाटू शकत नाही. असे तामस अन्न ज्याची शुद्धता गेली असेल तर ते कधी खाऊ नये. पण काय करणार, अनेक लोक वेगवेगळ्या धार्मिक अनुष्ठानाच्या वेळी धर्मविधीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मान सन्मानार्थ बहुमत संमती एकमताने अशा तामसी अन्नाचा स्वीकार भोजन विशेष म्हणजे आग्रहाने ते एकमेकाला खाऊ घालतात. अशा पदार्थांना शुद्ध पवित्र खाद्य प्रसाद मानले जातात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याचा परिणाम फार लवकर होतो. तया अपेयाच्या पाणी अखाद्याच्या भोजनी वाढविजे उतानी तामसे तेनी. आश्चर्यकारक बाब म्हणजे पिण्यायोग्य नसलेले द्रव पेय नशेबाज व्यसनी निंद्य मद्य स्वतः तर प्राशन करतात पण इतरांना पण प्राशन करण्याचा आग्रह दाखवतात. खाद्य अन्न आहे मांस इत्यादी देखील उत्साहाने प्रतिष्ठेने खाल्ले जातात. तामस व्यक्ती असे निंदनीय अन्न खाण्याची इच्छा मनात तीव्रतेने किंवा स्पर्धा सुद्धा करतो. आणि खाण्याचा प्रमाण सुद्धा वाढतो. असे अन्न सर्व लोकांमध्ये खाण्याची तीव्र इच्छा बळावते. असे तामस भोजन करणाऱ्या पापी माणसाला त्या अन्न सेवनाचा परिणाम लवकरात लवकर भोगावा लागतो. फार वेळ लागत. एवं तामस जेवणारा ऐसाईसी मेचुए विरा तयाचे फल दुसरा क्षणी नाही. अर्जुना, अशी निषिद्ध तामस अन्न खाण्याची ज्याच्या अंतःकरणामध्ये आवड म्हणजे मेचू असते तर त्याचे फळ पुढच्या जन्मी नाही, खूप वेळाने कालांतराने मिळत नाही, तत्काळ लगेच मिळत. सगळ्यात वाईट फळभोग कर्त्याला भोगण्यासाठी रांगेत पुढे बसतो म्हणून ते तत्काळ भोगावे लागतात. तामस गुण प्रवृत्तीची फळे चांगल्या सात्विक फळांना मागे ढकलतात आणि आपण पुढे होऊन त्याचा भोग कर्त्याला लगेच भोगायला लावतो. त्यावर सुद्धा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे जेव्हाची आहे अपवित्र शिवेतयाचे वक्त्र तेव्हाची पापापात्र झाला तो की. ज्या क्षणी तामस लोकांच्या जिभेला या अशुद्ध पदार्थाचा स्पर्श होतो त्याच क्षणी त्यांना वाईट परिणाम भोगायला. जिभेला अशुद्ध अन्नाचा स्पर्श होताच माणूस पापी होतो. एक रासायनिक पदार्थाचं उदाहरण द्यायचं झालं तर सायनाइड हा पदार्थ जिभेला स्पर्श होताच गतप्राण होत. असे जे विषारी पदार्थ आहेत, आता काही विषारी पदार्थ तुम्हाला थोड्याशा कमी गतीनं मृत्यूकडे घेऊन जातात पण ते मृत्यूला जवळ बोलत म्हणजे दररोज आपण नित्य विषच सेवन करतो. मग असे जे विष आहे त्याच्या प्रमाणानुसार परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर करतो. याचे संत ज्ञानदेव मांस भक्षण या शब्दोच्चार न करता त्याला अशुद्ध अन्न म्हणतात. असे अशुद्ध अन्न सेवन त्याचा थोडक्यात जरा विचार केला सद्बुद्धीने विवेक बुद्धीने जर विचार केला तर आपल्या घरात मरण पावल्यावर आपलाच मनुष्य आपलाच आप्त जर मरण पावला म्हणजेच त्याच्या शरीरातून त्याचा सूक्ष्म लिंगदेह म्हणजे आत्मा निघून गेला म्हणजे तो प्राण. आत्मा म्हणजे चेतना, आत्मा म्हणजेच प्राण. सूक्ष्म देहासह जो आत्मा निघून गेलेला आहे, मागे जे उरलेले मृत निर्जीव शरीर आहे ते तर केवळ प्राणमय आणि अन्नमय कोशाचा एक लगदा आहे जे अशुद्ध आहे. मरताना ग्रस्त स्थितीमध्ये तो मेल्यामुळे ते टॉक्सिक मलयुक्त अपवित्र असते. एखाद्या व्यक्तीचा कालपरती मृत्यू झाला तर त्याचे भाऊबंद भावकी एका
कुळातले एका घरातले जे लोक आहेत ते लोक 10 दिवस अशुभ मानतात आणि या काळात कोणतंही शुभ कार्य करत नाहीत. 10 दिवसांनी घर पूर्ण स्वच्छ करून कपडे सर्व भांडी धुवून मग शुभ कार्यास सुरुवात करतात. मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारास एखादा अनोळखी व्यक्ती आले परिचयानुसार ते सुद्धा आपल्या घरात जाण्यापूर्वी आंघोळ करून जातात. की या मेलेल्या मृत शव प्रेत मेलेलं म्हणा अथवा मारलेलं म्हणा अशा प्राण्याच्या मृतदेहाचा अंत्यसंस्कार करण्याचे स्थान म्हणजे हे पोट आहे का, जठर आहे का? प्राण्याच्या मृतदेहाचे मांस खाद्यपदार्थ कसे बनतात आणि ते आवडीनं लोक का खातात? संत ज्ञानदेव मांस शब्द खरोखर जिभेनं उच्चारणं सुद्धा अशुद्ध मानतात. ज्ञानेश्वरीत मांस शब्द क्वचित का दुसऱ्या ओवीमध्ये आलेला आहे. तथापि निसर्गात कित्येक असाध्य, अशक्य, असंभव घटना देखील घडू शकतात. मांस खाणाऱ्या माणसाला मांसापासून परावृत्त करणं म्हणजे मांस खाऊ नको म्हणून सांगणं खूप अवघड असतं. अशा मांस खाणाऱ्याला राक्षस म्हटलं जातं. याचं कारणच एवढं आहे की ते म्हणतात की अहो काळीमा सांडील कोळसा वरी चोकी होईल वायसा राक्षसी मांसा विटू शके. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कदाचित एखादा कोळसा जो आहे त्या आपला नैसर्गिक काळेपणा टाकून देईल. अशुद्ध अपवित्र कावळा म्हणजे वायसा तोही शुद्धी प्रक्रियेमधून शुद्ध होईल, परंतु राक्षस लोक कधीही मांस खाणे टाळू शकतात. त्यांना कितीही त्याचे दुष्परिणाम सांगा, ते वाईट आहे असं सांगा, त्याचे दोष समजावले तरी सुद्धा ते मांस खाणे थांबवत नाही. कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मूर्खा विवेको हा तैसा रुचेल ना. मूर्खांना हे तर्कशुद्ध विवेक विचार कधीही आवडत नाही. मग आपण रोज काय खातो, किती खातो, कसे खातो? आपण रोज जे अन्न खातो त्यानुसार स्थूल शरीर, सूक्ष्म मन, बुद्धीचा विकास होतो आणि त्याचा परिणाम आत्मा म्हणजे आयम स्थितीकडे जाण्यासाठी म्हणजे मोक्षाकडे जाणारा आणि एनम म्हणजे गुन्हेगारी अपराधी नरकाकडे जाणारा आत्मा. अशा दुहेरी स्वभावात तो वावर म्हणजे एक आत्मा स्वतःला मोक्ष स्थितीकडे घेऊन जाणारा होतो आणि स्वतःचं अस्तित्व परमात्म स्थितीमध्ये समर्पित करण्याची त्याची महत्वाकांक्षा असते. परंतु दुसरा जो आहे एनम आत्मा या प्रकृतीमध्ये राहून असंख्य प्रकारचे गुन्हे तो अपराधीपणाने अपराधिक वृत्तीनं या ठिकाणी राहतो आणि कायम नरकीय दुःख भोगत असतो. म्हणजे आत्म्याचे वृत्तीनुसार दोन प्रकार या ठिकाणी निर्माण होतात. जो कायम प्रकृतीमध्ये राहण्याची त्याची इच्छा आहे किंवा तो जे कर्म करतो त्या कर्मानुसार तो कायम इथंच राहतो. त्याची याच्यातून सुटका कधीच होत नाही. परंतु एक आत्मा असा असतो की या सर्व भौतिक दुःखांना तो कंटाळून तो मोक्षाकडे जाण्याचा मार्ग शोधत असतो. त्याला अयम आत्मा असं म्हणतात. कारण अण्णाधारे त्यांच्या वासना प्रेरित कर्मामुळे उत्पन्न होणारे स्थूल देहधारी भूते होतात. ज्याप्रमाणे सूक्ष्मलिंग देहाची जिवंत शरीरावस्था घडवणारी प्रक्रिया आहे. एक अवर्णनीय अलौकिक दैवी भ्रम आहे. म्हणून या जगात सजीवाच्या अस्तित्वाचे मुख्य कारण अन्न आहे. तैत्तिरीय उपनिषदात हेच सांगितले आहे. अन्नाद्वै प्रजाः प्रजायन्ते याः काश्च पृथ्वीश्रिताः अथो अन्नेनैव जीवन्ति अथेनद पियन्त्यन्ततः. पृथ्वीवर प्रत्येक भौतिक सजीव शरीराचा जन्म उपलब्ध अन्नाच्या प्रकार प्रतवारीनुसार शक्य होतो. कारण मिळालेल्या अन्नापासून भौतिक स्थूल शरीराची निर्मिती होते आणि अन्न संपताच भौतिक शरीराचा नाश होतो. मग आत्मा स्थूल देहाचा त्याग करतो आणि पूर्वीचा सूक्ष्म लिंग देह वातावरणात फिरत राहतो. या विषयावर श्रुती तैत्तिरीय उपनिषदात आणखीन एक श्लोक आहे. तो म्हणजे अन्नो हि भूतानां ज्येष्ठम तस्मात् सर्वौषधम उच्यते. सर्वं वै तेन्नमाप्नुवन्ति येनं ब्रह्मोपासते. किंबहुना पृथ्वीवर प्राण्याच्या विविध प्रजाती या प्राप्त अन्नगुणावर उद्भवतात आणि पोचतात. म्हणून त्या केवळ त्याच अन्न प्रकारावर जगतात आणि शेवटी ते पुन्हा त्याच अन्नात विलीन होतात. कारण विश्वातील सजीव प्राणी मात्राचे अवतरण होण्याचे सर्वात महत्वाचे, सर्वात प्राचीन, एकमेव कारण अन्न स्वतः आहे. म्हणून अन्नाला संपूर्ण जगाचे सर्वौषध रूप म्हटले जाते. म्हणून जीवोत्पादक अन्नाला
ब्रह्म मानून पूजा करतात. ते अन्नावर पूर्ण प्रभुत्व मिळवतात. अन्नाद भूतानि जायन्ते जातान्यन्येव वर्धन्ते अद्यते च भूतानि तस्मादन्नं तदुच्यते. अन्नातून सजीवाचा जन्म होतो, शरीराचे पालन पोषण होते आणि शरीराची सतत वाढ होते. ज्या अन्न सेवनाने देहरूप जन्मतो तेच अन्न पचवू शकतो, खाऊ शकतो, म्हणून त्याला अन्न म्हणतात. माणसाने खाण्यासाठी जगायचे नाही, तर केवळ जगण्यासाठी खायचे, हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. संत ज्ञानदेव म्हणतात, अन्नाचे प्रमाण काय असावे? आहार तरी सेविजे परी युक्तीचे मापे मविजे क्रिया जात आचरिजे तयाची स्थिती. कमी खाणे, जास्त झोप, जास्त प्रवास, जास्त संभाषण, जास्त मेहनत इत्यादी सर्व बाबीचा अतिरेक शारीरिक चलनात अडथळे निर्माण करतो. गरजेपेक्षा जास्त खाणे आणि अतिशय शारीरिक कष्ट करणे, मानसिक कामना करणे अशा बाबीवर गरजेनुसार नियंत्रण ठेवले पाहिजे, तरच शरीर आणि मनाची स्थिती चांगली राहू शकते. हे अन्नच जे सर्व ग्रंथी कोशिकांच्या स्थूलांगाचे आवरण बनवते. कारण भूतांच्या स्थूल देहाकारी जन्माचे अन्नच खरे उत्पादक कारण आहे. प्राणो आकांक्षी अन्नाते जठराग्नी भक्षित्या ते उभय साक्षी मी येथे जाणून निरुते रससेवी. एकनाथी भागवतात एकनाथ महाराज म्हणतात, कोशिकांचा प्राणमय कोश अन्नाची आकांक्षा करतो, कारण त्याला अन्नमय कोश टिकून ठेवायचा असतो. स्थूल ग्रंथी पेशी अन्नमय कोशाच्या पोषणावर असुसलेले असतात. जठरातला जठराग्नी अन्नाचे भक्षण करतो. भगवान म्हणतात की या दोन्ही प्रक्रियेचा मी केवळ साक्षी असल्याचे जाणून समजून आणि निशंक होऊन जे लोक अन्नाचे सेवन केवळ गरजेपुरते प्रमाणात करतात आणि या ग्रंथीकोशीची गरज जठरात भरलेल्या अन्नापासून जी भूक उत्पन्न होते त्याने भागवतात. उदरात जे पचवणे आणि रस प्रत्येक कोशिकांना पोचवणे या सर्व क्रिया गुप्तपणे आणि गुह्यपणे केवळ मीच म्हणजे ही प्रकृती करते. याचे खरे कारण मीच भोगता आहे. जो हे सत्य जाणून शुद्ध प्राकृत स्वीकारार्ह अन्नाचे सेवन करावे आणि केले पाहिजे. सारांश अगदी थोडक्यात सांगायचं झाला तर आहार गुणिले विहार गुणिले आचार गुणिले विचार हे सगळे परस्पराचे गुणोत्तर आहेत. गुणोत्तर याचा अर्थ असा आहे की यातला एकही शून्य झाला तर संपूर्ण मूल्यांकनाला शून्य करतो. सदाचरण प्रित्यर्थ हे चारही शुद्ध असावे लागतात, कारण ते एकमेकाचे गुणक आहेत. म्हणून हे सर्व शुद्ध आणि पवित्र असले पाहिजे. प्रथम आहार शुद्ध असावा, कारण देह प्रकृती आहारातून उद्भवते. विहार म्हणजे भोजन मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि स्थलांतर प्रवास उपद्व्याप या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. म्हणून स्थलांतर स्थान चांगले पवित्र असावे. ज्या ठिकाणी आपण जातो ते स्थान पवित्र असावे, चांगले असावे. कारण आचार शुद्धता विचारानच ठरते. आपण कुठे जातो, काय करतो किंवा का करतो यावरच सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. शेवटी मनात विचार चांगले असतील तर सर्व इंद्रियाचे वर्तन चांगले होईल. कारण मनातल्या विचारांची अभिव्यक्ती सदाचारी तर्कशुद्ध विवेक विचारानेच आचार आचरण आणि आहार शुद्ध होतो. म्हणून माणसाने हे सूत्र शाब्दिक आहे, पण त्यामागची जी भावना आहे शब्दातीत शब्दाच्या पलीकडचा जो भावार्थ आहे तो लक्षात घ्यावा आणि स्मरणात ठेवावा. कंसामध्ये आहार पुन्हा विहार पुन्हा आचार आणि पुन्हा विचार या चारही गोष्टीचं मूल्यांकन म्हणून होतं ते आचरण ठरतं. म्हणून या चारही गोष्टी शुद्ध आणि पवित्र आणि सात्विक असल्या पाहिजे. सतस्थितीकडे आपल्याला उच्च स्थितीकडे घेऊन जाणारे असल्या पाहिजे. म्हणून हे सूत्र कायम लक्षात ठेवावं, म्हणजे पुढचा भाग आपल्याला व्यवस्थित समजेल. म्हणून या ठिकाणी आपण या भागाची समाप्ती करूया. धन्यवाद.